शेतकरी कष्टकऱ्यांच्या दुरावस्थेला मोदी सरकार जबाबदार, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा आरोप. केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी, शेती संकट, इंधन दरवाढ, शिक्षणातील असमानता आणि आदिवासींच्या जमीन हक्कांचे प्रश्न गंभीर बनले असून शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या दुरावस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केला. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या 22व्या 2 दिवसीय राज्य अधिवेशनानिमित्त वाघाडे तालुका नंदुरबार येथे आयोजित फॅसिझम विरोधी जाहीर सभेत ते बोलत होते. नंदुरबार येथील क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या या सभेला राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिला पुरुष उपस्थित होते. डॉक्टर किशोर ढमाले यांनी जंगल, जमीन आणि नैसर्गिक संसाधनांवर कॉर्पोरेट कंपन्यांचे वाढते आक्रमण होत असल्याचा आरोप केला. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, बुलेट ट्रेन तसेच खनिज उत्खनन प्रकल्पांच्या माध्यमातून आदिवासींना विस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत प्रमुख वक्ते म्हणून भाकप मालेचे नेते कॉम्रेड राजेंद्र बावकी, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड RT गावित, सत्यशोधक महिला सभेच्या नेत्या प्राध्यापिका प्रतिमा परदेशी, कॉम्रेड शीतल गावित आणि जिल्हा सचिव कॉम्रेड दिलीप गावित यांनी मार्गदर्शन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राज्याध्यक्ष कॉम्रेड करणसिंग कोकणी होते. राज्य सहसचिव कॉम्रेड रणजित गावित यांनी सूत्रसंचालन केले, तर तालुका अध्यक्ष कॉम्रेड विक्रम गावित यांनी आभार मानले. प्रास्ताविकात कॉम्रेड RT गावित यांनी धर्म, डिलिस्टिंग, उपवर्गीकरण आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून समाजात फूट पाडून जनतेचे लक्ष मूलभूत प्रश्नांकडून विचलित केले जात असल्याचा आरोप केला. शेतकरी नेते कॉम्रेड राजेंद्र बावके यांनी शिक्षण, रोजगार, शेतकरी प्रश्न आणि संविधानिक संस्थांवरील वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर सर्व डावे व लोकशाहीवादी घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. कॉम्रेड दिलीप गावित यांनी पेसा व वनहक्क कायद्यांमध्ये बदल करून कॉर्पोरेट कंपन्यांना लाभ मिळवून देण्याचे धोरण सरकारने स्वीकारल्याचा आरोप केला. प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांनी शिक्षण व रोजगार क्षेत्रातील अपयशामुळे राज्यकर्ते अधिक लोकशाही विरोधी होत असल्याचे मत व्यक्त केले, तर कॉम्रेड शीतल गावित यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भाजप सरकारच्या काळात अधिक गंभीर झाल्याचा आरोप केला. अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड करणसिंग कोकणी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त जमीन, पाणी, रोजगार आणि शिक्षण हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. या अधिवेशनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे, माकपचे सुनील मालुसरे, लाल निशाण पक्षाचे अध्यक्ष कॉम्रेड भीमराव बनसोड आणि फॉरवर्ड ब्लॉकचे सचिव भाई किशोर कर्डक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ही माहिती पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून मेरुलाल पवार व यशवंत माळचे यांनी दिली आहे. हे सरकार करत आहे आणि या अशा कालखंडामध्ये सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष म्हणून आपण काय करणार आहोत. हे भावा आणि बहिणींनो, या देशामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांना मारण्याचं धोरण हे बीजेपी सरकार करीत आहे. आज देशामध्ये पूर्ण जंगल, या जंगलावर हा देश टिकलेला, आदिवासी टिकलेला आहे. त्या जंगल सगळ्या कंपन्यांना विकण्याचं काम हे सरकार करीत आहे. छत्तीसगडमध्ये, झारखंडमध्ये जंगल जमिनी या भांडवलदारांना विकून तिथल्या आदिवासींना नक्षलवादी सांगून मारलं जात आहे. इथल्या शेतकऱ्यांना नक्षलवादी, अर्बन नक्षलवादी सांगून शेतकऱ्यांना मारलं जातंय. आज शेतीमालाला माल नाही, शेतकऱ्याने आपल्या कांद्याच्या प्रश्नासाठी आवाज उठवला तर त्याला लाठीचार्ज केला जातो. आज विद्यार्थ्यांचं पाहिलं, या 10-15 वर्षामध्ये सगळ्या नोकऱ्या भरती बंद आहे, पैसा भरत्या बंद आहेत. आदिवासींना म्हणता आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, तुमच्यासाठी पैसा काढणार, तुमच्यासाठी हॅक करू. परंतु या कालखंडामध्ये पाहिलं आपण, सगळ्या नोकऱ्या बंद केल्या, सगळ्या ठेकेदार पद्धती आलेले आहे. आज त्यासाठी आंदोलन करणारे जे विद्यार्थी आहेत, MM BEd झालेले विद्यार्थी घरी बसलेले बेरोजगार झालेले आहेत, त्यांच्या हक्कासाठी जेव्हा ते रस्त्यावर उतरतात त्यांना लाठीचार्ज करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित केलं जाते. प्रिय भावा आणि बहिणींनो, या बीजेपीच्या अमृतकालामध्ये आपण पुढे कसे जाणार आहोत.
आज आदिवासींचा तुम्ही 2 दिवसापूर्वी या देशाचे गृहमंत्री अमित शहा, मी त्याचा निषेध करतोय. आज एक आदिवासी म्हणून मी त्याचा निषेध करतोय. आणि तुम्हाला लाज वाटतं का आदिवासी शब्द उच्चारण्यासाठी? आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत. आमच्या आदिवासी तुम्ही का संपवताय? आदिवासी संपवण्याचे कारण हेच आहे की या जंगल जमिनीवर त्यांचा डोळा आहे. सर्व जंगल जमिनी या भांडवलदारांना विकायचं आणि त्याच्या बदलात आवाज उठवला तर आदिवासींना मारण्याचं काम हे ठिकठिकाणी होत आहे. मेळावा घेतला, समगम काहीतरी म्हटलं त्यांनी जनजातीचा, आणि तिथं आदिवासींना आम्ही दाखवून आदिवासीला पैसे देऊन पार्ट्या देऊन तिथं बोलवलं. आणि आपल्याकडे काही मलिन झालेले जे स्वतःला आदिवासी म्हणून सगळे लाज वाटते असे आदिवासी तिथे गेलं आणि स्वतः ते आदिवासी शब्द तिथे टाकून आले आणि स्वतः वनवासी बनून इकडे आले. भावा आणि बहिणींनो, एकदा तुम्ही वनवासी बनले, आदिवासी समाप्त झाला. RSS विश्व हिंदू परिषद जनजातीवाल्यांचं कटकार असतात तेच आहे की आपण आदिवासी नाही तर आपण काही वनवासी आहोत. जसं राम वनवासात फिरत फिरत गेला आणि तिथले आदिवासी मूळ रहिवासी शबरीने तिला सहारा दिला रामला, परंतु तो वनवास आपल्याला म्हणताय की तुम्ही जंगलामध्ये आणि लाईट गेली तरी जनरेटर वर चालू आहे. निदान पहिल्या